आपण कबूतर आणि हत्तींमध्ये अडकलोय. मूलभूत प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष. राज्यातील मूलभूत समस्यांच्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंचा टोला. सरकार नको तिथे भीती दाखवतं. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा जोरदार टोला. रस्ता बनवणं हा आपल्याकडे धंदा. नवे रस्ते बांधण्यासाठी पुन्हा कंत्राटं काढली जातात. मुंबईतल्या खराब रस्त्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा सरकारला टोला. राज्यातील पुनर्विकास प्रकल्प आणि पार्किंगचा मुद्दा तसंच मूलभूत प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांची चर्चा. मुख्यमंत्र्यांना पार्किंग संदर्भात आराखडाही दिला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात. तज्ज्ञांचीही मदत घ्यावी. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर परिस्थिती बिघडू शकते. टाउन प्लॅनिंगच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता. मुख्यमंत्री आणि राजनाथ सिंहांचा उद्धव ठाकरेंना फोन. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात चर्चा. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना समन्स. रोहित पवार चौकशीसाठी कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती. सांगलीतील कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. जायकवाडीच्या 18 दरवाजातनं गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात पंचगंगा नदीची वाटचाल. धोका पातळीकडे. आंबेवाडी चिखली गावाला स्थलांतरित होण्याच्या सूचना. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची पाहणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. शहर आणि आसपासच्या भागात पूरस्थिती. भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली तर चंद्रभागा नदीला पूर. पंढरपुरातील 125 कुटुंबांचं स्थलांतर. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पाच 5000 किलोमीटर पल्ल्याच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण. ओडिशाच्या चांदीपूरमध्ये मिसाईल टेस्ट. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झालाय. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या कोयना धरणातून 82,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लोकलसोबतच रस्ते वाहतुकीला ब्रेक लावत मिठी नदीला ओव्हरफ्लो करणारा पाऊस. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 209 मिलीमीटर इतका कोसळला. ऑगस्ट महिना संपायला 10 दिवस शिल्लक आहेत. मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर या वर्षातील पाऊस ऑल टाइम रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघोड शिवारात विजेचे खांब कोसळले. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा देखील बंद झाली असून त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे ऑनलाईन कामं ठप्प झाली आहेत. शहापुरातील भातसा धरणाचे 5ही दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे सावरशेत येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेलेत. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे तर नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या अणूर बस्तवडे मार्गावर ट्रक चालक आणि क्लिनर यांनी रस्ता बंद असूनही बॅरिकेड्स बाजूला करून ट्रक पाण्यात टाकला. हा ट्रक पाण्यातच बंद पडला. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्यांची सुटका करण्यात आली. उजनी धरणामधनं भीमा नदीपात्रामध्ये 1,30,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. पुणे आणि मावळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. गंगापूर धरणातून 6340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू असून नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे, तर रामकुंड आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय. उजनी धरणातून 1,10,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत. इंदापूर तालुक्यातून भावड्या गारकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. खेडमधील ब्रिटिशकालीन बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरण परिसरामध्ये जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. या 18 दरवाजातून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केलंय. नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारी असलेल्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना देखील फटका बसलाय. नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चोहोबाजूंनी वेढा घातलाय, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथे 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावली. धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले होते, परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यामुळे धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलाय. सांगलीत कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, कुरणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यामुळे नागरिक स्थलांतरित होत आहेत. आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूर परिस्थितीची पाहणी केली. राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 9,482 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यात 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान तब्बल 9 ते 10 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल 10,000च्या आसपास हेक्टर इतक्या पिकांचं नुकसान झालं. गडचिरोली जिल्ह्यातील पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सोनेरांगी परिसरामध्ये कोढोली नाल्यावरील ही घटना असून नाला पार करताना त्यांचा तोल जाऊन ते वाहून गेले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांचा जीव वाचवण्यात यश आलंय. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामध्ये 4 दिवसांपासून 4 विद्यार्थी अडकून पडले होते. अखेर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या प्रयत्नांमुळे या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. अतिवृष्टीनं नदीकाठच्या शेतशिवारातील 19,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर अतिवृष्टीमध्ये 27 जनावरांचा मृत्यू झाला. भीमाशंकर परिसरात 24 तासात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला. 24 तासात 342 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डिंभे आणि सासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. मुंबई शहरात अतिवृष्टीमुळे दाणादाण उडालेली असताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा तिसरा डोळा अख्ख्या मुंबईवरती नजर रोखून होता. कुठे पाणी भरलंय, दरड कोसळली आहे, झाड पडले किंवा कुठे वाहतूक कोंडी आहे याचं इत्थंभूत चित्रण 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात क्षणाक्षणाला टिपलं जात होतं. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावून जाणं शक्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. वाशिमच्या भौरोद तर ते अंधार सावंगी या मार्गावरील पूल मोठ्या पुरामुळे वाहून गेला, त्यामुळे 4 दिवसांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आलंय पाणी, त्यामुळे गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय. नदीला आलेल्या पुरामुळे नदी किनारी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान गोदावरीच्या पुराची ड्रोननं टिपलेली दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहेत. नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांनाही फटका बसला. नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चोहोबाजूंनी वेढा घातला, त्यामुळे रुग्णांचे हाल झाले.
सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथल्या 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले होते, परंतु आता पावसाचा वेग मंदावल्यामुळे धरणाचा विसर्ग देखील कमी करण्यात आलाय. सांगलीत कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, मिरज कृष्णा घाट, कुरणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यामुळे इथले नागरिक स्थलांतरित होत आहेत. आतापर्यंत 125 कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकानं पूरपरिस्थितीची पाहणी केली. राजाराम बंधारा, प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसराची पाहणी देखील पथकाकडून करण्यात आली. जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचला असून जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले जाणार आहेत. आज गुरुवारी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रामध्ये 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणाबंद 6340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे, तर रामकुंड गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय. उजनी धरणातून 1,10,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत. इंदापूर तालुक्यातून भावड्या गारकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खेडमधील ब्रिटिशकालीन बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे धरण परिसरात जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय. पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो झालं. धरणातून 24,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे भीमा नदीत महापूर आलाय. नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे पैनगंगा नदीचं पाणी हे वर्धा नदीमध्ये गेल्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय. त्यामुळे वर्धा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. मावळमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय. दरम्यान परिसरातील इमारतींना धोका निर्माण झालाय. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी जात असताना पुरामुळे भामरागडमध्ये अडकलेल्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीला गडचिरोली पोलीस धावून आले. या महिलेला उपचारासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनं गडचिरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे सीमा बांबोडे या अंगणवाडी सेविकेचा जीव वाचला. नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना देखील फटका बसलाय. नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चहूबाजूंनी वेढा दिला. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथे 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं रेस्क्यू करण्यात आलं. सुरुवात एका मोठ्या बातमीनं. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. भारतीय हवामान खात्यानं गुरुवारी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जवळपास 3 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेत. आजही हवामान विभागानं मुंबईत पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर हवामान खात्यानं शेजारच्या नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा रेड अलर्ट आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर जायकवाडी धरणात